फोडणीच्या पोळीमध्ये ढोबळी मिरची जुशिनी नो जुकिनी नो. हाय हॅलो नमस्कार. आज जसं मला हिने या आठवड्यामध्ये जे चॅलेंज दिलं आहे हे बघा. जसं हिने मला सांगितलं आहे की हे जिन्नस वापरून हेल्दी आणि पारंपरिक मध्ये नाश्त्यातले प्रकार, तर ते चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलं आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फोडणीची पोळी. तुम्ही म्हणाल की फोडणीची पोळी आणि काय नवीन आहे बा त्याच्यामध्ये. तर मी आता तिने मला जे हे चॅलेंज दिलं आहे ते वापरूनच मी तुम्हाला फोडणीची पोळी करून दाखवणार आहे. ते कशी, तर चला बघूया. ही बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य हे आम्ही 3-4 पोळ्या घेतल्या आहेत बारीक करून, आणि त्याला लागणारं हे साहित्य बाकीचं. हा कांदा आहे, हे तिन्ही प्रकारचे ढोबळी मिरची आहे, आणि मिरची बारीक चिरून घेतली आहे, टमाटर, कोथिंबीर, तेल आणि मसाले. थोडे मसाले म्हणजे तिखट मीठ आणि थोडं साखर आणि चवीनुसार मीठ. चल मग आपण बनवूया फोडणीची पोळी. चॅलेंज तुझं मी आज ऍक्सेप्ट केलं आहे. तेल टाकूया पहिले आपण. तेल टाकलं आहे आपण. आता थोडी मोहरी टाकूया. थोडं जिरं. याला थोडं तडतडू दे. तेल टाकलं आहे आपण. आता थोडी मोहरी टाकूया. थोडं जिरं. याला थोडं तडतडू दे. ते आपण आता हा कांदा टाकूया. मगाशी थोडा हा कढीपत्ता नाही विसरली होती मी दाखवायचं. तर थोडा कढीपत्ता पण टाकूया आपण याच्यात. थोडं याला परतून घेऊ. प्रश्न नेहमी पडतो, हा कढीपत्ता म्हणजे आपणच वापरतो नाही? इंग्लिश जे लोक असतील हे कढीपत्ता वापरत नाहीत ना? नाही, ते लोक त्यांच्या पदार्थांमध्ये नाही. म्हणजे मी पण एवढे पिझ्झे, पास्ता सगळे क्युझिन खाल्ले, पण खूप झालं तर ते पनीर जास्ती म्हणजे जास्ती पारंपरिक पदार्थ जे राहते त्यामध्ये कढीपत्ता वगैरे राहते. हा जो आहे तो आपला आहे. हा, फोडणीच्या पोळीमध्ये ढोबळी मिरची, ओली सुकी आणि रसेवाली. ही जशी एक फोडणीची पोळी रेसिपी एक दाखवत आहे, त्याच प्रकारे जशी ही आता ड्राय आहे, तर मी एक तुला ग्रेव्ही वाली दाखवते. ओ माय गॉड, ती पण एक दाखवते. आता थोडं चवीनुसार मीठ, हा, आणि थोडं लाल तिखट. यामध्ये आता आपण हळद पण टाकायची थोडी. हो, टाकते थोडी हळद. साहित्य असे खूप नाही, जसे आपल्या घरामध्ये आता जसे आहे थोड्या कोणत्या भाज्या नाही का, तर त्या वापरून आपण थोडं हे. कोण लोक उपद्रव म्हणून आलं लसणाची पेस्ट टाकते, नाही, गरम मसाला टाकेल. खूप मसाले वगैरे नाही वापरायचे. थोडस सिंपल मध्ये फक्त जेवढ्या जास्ती भाज्या टाकायच्या तेवढ्या टाका. त्या निमित्ताने भाज्या पोटात जाणार. तुम्ही थोडे ब्रोकोली वगैरे पण यामध्ये थोडं ऍड करू शकता. आणि जसं आपण ग्रीन मटर नाही का, ते पण थोडे ऍड करू शकता यामध्ये. आता तुला आवडत नाही ना म्हणून जग जाहीर होऊन जाईल की मला नको आहे म्हणून आपण यात मटर नाही टाकतोय. नाही तर आपण मटर मॅटर्स. बरं, पण मी यानंतरची रेसिपी जी दाखवणार आहे त्यामध्ये मी टाकणार थोडेसे.
आणि आता हा आता हे हा आपला मेन इन्ग्रेडियंट हा पूर्ण टाकू आणि थोडी चवीनुसार साखर. बस 1-2 मिनिटं याला परतून घ्यायचं आणि मग खाण्यासाठी तयार. बघ खाण्यासाठी रेडी झाला. आता आपण गॅस बंद करू आणि थोडी कोथिंबीर पेरून देऊ. बस दे आता थोडी कोथिंबीर. हे खाण्यासाठी चॅलेंज पूर्ण. ओके, बघूया ही कशी वाटते. मस्त. हा भाज्यांनी आला मस्त एक्झॉटिक चव पण दिली आहे आणि आपली जी ओरिजिनल फोडणीची पोळी असते ती पण चुरमा तो पण यांच्यात सेम आहे. तू सांग आता. कसं वाटलं तुला? समजा या भाज्या मी टाक म्हटलं तुला, तर तुला कसं वाटलं? चव बदलली नाही. जी पोळीची आपल्या फोडणीच्या पोळीची जी राहते तीच आहे. तुम्ही पण करून बघा मंडळी. काही टेस्ट म्हणजे जशी फोडणीची पोळी आपली नेहमी राहते तशीच चव आहे त्याची, पण थोडी एनहान्स होते आणि चव. आणि वेगवेगळ्या भाज्यांच्या वेगवेगळ्या फ्लेवर्स त्याच्यात ऍड होतात, त्याच्यामुळे ती मस्त लागते. आणि 4 वाजताच्या हिशोबाने जे आहे ती तर नक्कीच करून खायला पाहिजे. तू मगाशी काय म्हणली होती, मला अजूनही लक्षात आहे की आपण ह्याला ग्रेव्ही पण करू शकतो. मला ती ग्रेव्ही म्हणजे वेगळी करावी लागेल आणि हे टाकावं लागेल? नाही नाही नाही, त्यासाठी जसं हे ड्राय आहे तर मी तुला एक छान रशेवाली ग्रेव्ही ओली तशी करून दाखवते. आता तो प्रकार एक करून दाखवते. मग मी थोडी पोटात जागा ठेवते. चल आपण नेक्स्ट रेसिपी बनवूया आपण आपली. तर त्याला लागणारं साहित्य जे मगाशी आपण घेतलं होतं तेच सगळं आहे. फक्त गूळ आणि थोडं आमचूर पावडर, थोडं आंबट गोड. गॅस सुरू करून घेऊ. तेल थोडंच टाकायचं, खूप जास्ती पण नाही खूप कमी पण नाही. थोडा गरम होऊ दे आता याला आणि मग थोडी मोहरी टाकशी. झालाय टाकायचं. थोडी मोहरी, थोडं जिरं. आता थोडं तडतडू देऊ आणि मग थोडा कांदा. थोडा कढीपत्ता टाकून घेऊया. टाक आता कांदा. थोडं परतून घेऊ याला. आता ते थोडी मिरची पण टाक बारीक चिरलेली. चम्मच थोडं 1 मिनिट परतून घे. थोडे मटार टाकूया. आता त्या भाज्या पण टाकून दे पूर्ण आणि टमाटर पण टाकून दे. त्यात लसूण नाही का टाकायचा? नाही नाही, लसूण वगैरे टाक. टमाटर पण थोडं आपण छान परतून घेऊ याला.
आता कमीच राहू दे थोडी. ही जी पोळी आहे ना याचे तुकडे जरा मोठेच ठेवायचे आणि ही आपण थोडी मायक्रोवेव्ह करून घेतली आहे म्हणजे थोडी कडक पाहिजे. हा म्हणजे नरम नाही पाहिजे, याला अशी कडक पाहिजे. तुम्ही थोडं जर ऊन आहे तर उन्हामध्ये पण थोडं 1-2 तासही ठेवली, एखादी तासही भरपूर होऊन जाते. किंवा मायक्रोवेव्ह करून जायचं थोडी. आता थोडं याच्यामध्ये तिखट थोडं टाक. हो टाकतो. थोडी हळद, थोडं मीठ, थोडं टाक हलकस. बस. आता पाणी टाकायच्यामध्ये. हे आपण अंदाजानुसार टाकलाय पाणी. जसं आपल्याला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण थोडं जास्ती पण टाकू शकतो याच्यामध्ये. आता यामध्ये थोडं आमचूर पावडर, थोडं आंबट गोड जरा छान वाटत आणि थोडं गुळाचा खडा. हा याला उकळी येऊ देऊ. आता याला उकळी आली आहे पाण्याला तर थोडी कोथिंबीर टाकायची. हा आणि आता ही पोळी साज पातळी. बस याला एक अर्धा मिनिट वगैरे उकळी येऊ द्यायची आणि मग झालं रेडी. रेडी टू ईट और टू ड्रिंक. आता बंद करतेस. थोडी वरून कोथिंबीर टाक. खाण्यासाठी रेडी. चल मग प्लेटिंग करूया आपण. इथं आपण सकाळी संध्याकाळी पूर्ण जेवणात बनवून खाऊ शकतो एकदम आणि पोटभर. थोडी कोथिंबीर. रेडी. खूप गरम असेल, मी खाते अवकाश. पण मला सांगा, तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं असं किंवा तुम्ही आधी खाल्लंही असेल. मी नाही खाल्लंय, पण असं त्याच्यात एक्झॉटिक व्हेजिटेबल्स टाकून खाल्लंय. आपली जी ड्राय वाली केली होती आपण पहिली फोडणीची पोळी चुरमा ज्याला म्हणू, ते खाल्लंय. नसेल खाल्ला तर आता बनवा आणि खा. 4च्या वेळेला बनवा. इव्हिनिंग स्नॅक आहे तसं पण. आणि हिने म्हणल्याप्रमाणे हे आपण जेवणाला सकाळी संध्याकाळी पोळ्या उरल्या असतील तर हेच बनवून टाकायचं. भाजी पोळी वरण भात बनवायची गरज नाही. आता जरा थंड झाल्यासारखं वाटतंय तर असं वाटतंय की मस्त मी काहीतरी छान सगळ्या भाज्यांचं मिश्रित हेल्दी आहार घेते. अशाच भाज्या तुम्ही वेगवेगळ्या रेग्युलर गोष्टींमध्ये टाका आणि खाऊन बघा आणि आम्हाला पण सांगा की आम्ही परत काय करू अजून जी 4 वाजताची भूक पुरवेल आपल्याला. अशाच रेसिपीज साठी आम्हाला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बाय. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.